हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजच्या व्हिडिओत ना मी जे काही डीमार्टची खरेदी वगैरे केलेली आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर डीमार्टमधून येताना मी बरीचशी काही खरेदी केलेली आहे. तर ती थोडीशी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी डीमार्टमधून काय खरेदी केलेली आहे किंवा माझं महिन्याचं जे बजेट असतं तर ते कशा पद्धतीचं असतं. तर सगळ्यात आधी येत ना मी हा जो तेलाचा डब्बा आहे तो घेतलेला आहे जेमिनीचा. तर हा डब्बा घेतलेला आहे मी तेलाचा जेमिनीचा. तर असे आहेत ना मी 2 डबे घेतलेले आहेत. तर स्वस्त पडलेले होते म्हणून मी ते 2 डबे घेतलेले आहेत, कारण की तेलाचे रेट कधी पण वरती जास्त वगैरे होतात. तर त्यामुळे मग मी 2 डबे तेलाचे घेतलेले आहेत. त्यानंतर हे फिनाईलची बॉटल घेतलेली आहे. तर ही सनी फिनाईलची बॉटल आहे, जे की आपल्याला फरशी वगैरे क्लीन करताना ते बरं पडतं आणि याने आपल्या घरामध्ये मग माशा चिलटे वगैरे पण होत नाही. तर ही एक बॉटल जी आहे ना तर ती मी कंपल्सरी घेते. तर ही एक फिनाईलची मी बॉटल घेतलेली आहे. त्यानंतर हे विमचं लिक्विड घेतलेलं आहे मी. अशा आहेत ना मी 2 बॉटल घेतलेल्या आहेत. एक मोठी आहे आणि याच्यापेक्षा छोटी आहे. तर अशा आहेत ना 2 बॉटल आहेत. तर ह्या 2 बॉटल मी घेतलेल्या आहेत, जे की 2 महिने अराऊंड जातात मला भांडी वगैरे क्लीन करण्यासाठी. आणि लिक्विडने येत ना खरंच खूप छान फर्निचर जरी तुम्ही क्लीन करणार असाल ना तरी हे लिक्विड टाकून तुम्ही क्लीन करू शकता. आणि भांडी तर याने सगळ्यांनाच माहिती आहे की खूप छान पद्धतीने निघतात. किचन ओटासुद्धा चांगल्या पद्धतीने आपला त्याने क्लीन होतो. त्यानंतर ही एक चहाची गाळणी घेतलेली आहे मी, जी की दुधासाठी आम्हाला लागणार होती म्हणून मी ती घेतलेली आहे. तर ही काहीतरी 42ला आम्हाला बसलेली आहे आणि याची क्वालिटी पण येत ना खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर ही येत ना मी भांड्याची घासणीसुद्धा अशा 4-5 घेऊन ठेवलेले आहेत. डीमार्टमध्ये एकदा गेले ना एकदमच सगळं मी घेऊन येते, परत काही ते मी घेत नाही. त्यानंतर हा पॅन्टीनचा शॅम्पू घेतलेला आहे. आता दरवेळेस येत ना मी वेगवेगळा शॅम्पू घेते, म्हणजे असं नाही की एकाच ब्रँडचा शॅम्पू वगैरे घेते. जेव्हा कधी कोणता आपल्याला चांगला वाटेल तर तो मी वापरत असते. एकसारखा काही शॅम्पू वगैरे मी कोणता घेत नाही. तर यावेळेस मी पॅन्टीनचा शॅम्पू घेतलेला आहे. त्यानंतर हे 2 फेस वॉश, जे की मी पहिल्यापासूनच वापरते हिमालयाचे आणि मला हे जास्त आवडतात, कारण की दुसरे कोणते फेस वॉश वगैरे यूज केले ना तर त्याने पिंपल्स वगैरे येतात. त्यामुळे ना पहिल्यापासून मी हेच हिमालयाचे फेस वॉश जे आहेत तर ते वापरत असते. त्यानंतर हा बाथरूमसाठी एक जग घेतलेला आहे आणि हा शेवटचा पीस राहिलेला होता. आम्ही गेलतो तेव्हा एकच राहिलेला होता, त्याच्यामुळे कलरमध्ये आम्हाला हाच भेटला. त्यानंतर जे काही आपले मसाले वगैरे असतात तर ते आणलेले आहेत यावेळेस ना सगळं माझं सामान संपलेलं होतं. त्यामुळे ना असं समजतच नव्हतं की मसाले वगैरे कुठले वापरायचे वगैरे. तर सगळे हे मसाले मी आणलेले आहेत. तर यामध्ये ना चिकन मसाला आहे. त्यानंतर ना हा बिर्याणी एक मसाल्याचं पॅकेट आणलेले, शाही गरम मसाला एक आणलेला आहे आणि असे बरेचसे मसाले मी यावेळेस भरलेले आहेत. त्यानंतर ना एक सांडशी घ्यायची होती मला, तर ती सुद्धा मी घेतलेली आहे. आता आमच्याकडं सांडशीच म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं जी आहेत ती असू शकतात. आणि ती सुद्धा काहीतरी 100 रुपयाला मला पडलेली आहे. यांची क्वालिटी पण खूप छान आहे आणि डीमार्टमध्ये तशा काही वस्तू आहेत ना आपल्याला खूप चांगल्या भेटतात. त्यानंतर इथे मी सोप घेतलेले आहेत डवचे. तर असे आहेत ना मी 3 ते 4 पॅक जे आहेत तर ते घेतलेले आहेत डवचे. त्यानंतर ना हा एक पेयर्सचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. जीविकासाठी हे मी पेयर्सचे साबण स्पेशली घेते, कारण की तिला हेच आवडतात. त्यानंतर जीविकासाठी हा जॉन्सन बेबीचा शॅम्पू मी घेतलेला आहे. आता लहान मुलांसाठी केसांसाठी हाच मला चांगला वाटतो, कारण की मोठ्या शॅम्पूमध्ये कसं केमिकल वगैरे असतं, त्याच्यामुळे तिच्यासाठी हाच घेतलेला आहे. आणि याने ना केस खूप छान असे सॉफ्ट सिल्की होतात. तर तिच्यासाठी येत ना मी बरेच वेळा हा यूज केलेला आहे, त्यामुळे मला हाच बेस्ट वाटतो, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. त्यानंतर हे ओरल डेनचे आहेत ना मी हे ब्रशचा पूर्ण एक पॅकच घेतलेला आहे, जेणेकरून कधी एखादा अर्धा वगैरे संपला तरी सुद्धा आपल्याला काही असं आणावं लगेच लागत नाही. डीमार्टमधून एक गगमच असा मोठा पॅक घेऊन आलो ना तर ते बरं पडतं आणि सगळ्यांसाठीच मग वापरण्यासाठी सुद्धा आपल्याला सोयीस्कर ते पडतं. त्यानंतर हा माझ्यासाठी हायडीन 6चा मी बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे आणि मला इथं हे बिस्किट खूप जास्त आवडतं. त्यानंतर हे कोलगेटचा एक बॉक्स मी घेतलेला आहे आणि जीविकाने बघायला ओपन पण करून ठेवले. सकाळी बघायचं होतं तिला की यामध्ये किती कोलगेट आले. तर हा एक मोठा पॅक मी घेतलेला आहे. याच्यामध्ये ना 3 आपल्याला कोलगेटच्या ज्या बॉटल आहेत त्या भेटतात.
तर त्यामुळे मी मोठाच घेतलाय. छोटे छोटे घेण्यापेक्षा एकदम मोठा घेतलेला बरा. त्यानंतर इथे ना मी 2 साबण घेतलेले आहेत कपड्यांचे. तर आमच्याकडे म्हणजे वॉशिंग मशीन आहे, तर ते मी लिक्विड वगैरे वापरते. पण कधीतरी काय होतं, लाईट वगैरे जाते, तर मग आपल्याला असं कपडे वगैरे वॉश करायचे म्हटलं तर ते बरं पडतं. म्हणून मग 2 साबण सुद्धा मी घेऊन ठेवलेले आहेत, की कधी लाईट वगैरे गेली किंवा लिक्विड वगैरे संपलं तर ते आपल्याला बरं पडेल. त्यानंतर हा डेटॉलचा पण एक साबणाचं मी मोठं पॅकेट घेतलेला आहे. त्यानंतर बिर्याणीसाठी मी हा दावतचा राईस वापरते. म्हणजे सोयाबीन बिर्याणी करायची असेल किंवा मग आपली चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणीसाठी हे बिर्याणीचं जे पॅकेट आहे ना, तर ते मी आणते. आणि हे ना 1 किलोचं आहे. तर यामध्ये ना 2-3 वेळा आपली बिर्याणी होऊ शकते, जर तुम्हाला थोड्या क्वांटिटीमध्ये करायची असेल तर. त्यानंतर ही मॅगीची आहेत ना मी 5 पाकिटं घेतलेली आहेत. आता तसं मॅगी तर चांगली नाही आहे, पण कधीतरी मुलांना असं खायची क्रेविंग वगैरे होते, मग आपल्या घरामध्ये ते अवेलेबल असतं, ते पटकन करून देता येतं. सहसा जास्त काय आम्ही करत नाही, पण कधीतरी मग असं वाटतं की द्यावं काहीतरी टेस्टी वगैरे बनवून, किंवा थोडंसं वेगळं रोजच्यापेक्षा काहीतरी खावंसं हे प्रत्येकालाच वाटतं. तर त्यामुळे मग मी तिच्यासाठी ते मॅगीचे पॅकेट पण भरून ठेवलेले आहेत. त्यानंतर एक मोहरीचं पॅकेट घेतलेलं होतं. आता जिरीचे आहेत ना, माझ्याकडे भरपूर जिरे आहे, म्हणजे गावाकडून जिरे आम्हाला आलेली होती. तर अजून आहेत ना बरीचशी जिरी त्यामध्ये शिल्लक आहे, त्यामुळे मी जिरी काही यावेळेस घेतलेली नाही आहे. तर मी एक मोहरीचं पॅकेट घेतलेलं होतं, कारण की आता ते नव्हतं म्हणून मोहरी घेतली. आता जिरी आहे म्हणून म्हटलं जिरी नको घ्यायला, कारण की मग उगाचच ते घरात राहून पण मग ते खराब होऊन जातात आणि मग टाकून द्यावं लागतं. मग त्याच्या बदल्यात आपण दुसरं काहीतरी घेऊ शकतो. तर मग आता इथे 2 स्वीटकॉर्नचे आहेत ना हे, तर ते मी घेतलेले आहेत. पॉपकॉर्न एक स्पायसेसवाला आहे आणि एक सॉल्टेड आहे, तर असे 2 मी घेतलेले आहेत. तर कधी कधी आपल्याकडे भाजीपाला घरामध्ये अवेलेबल नसतो, तर मग असे कडधान्य वगैरे जे आहे ते आपल्या घरामध्ये असायला हवेत. तर आता हरभरा किंवा मूग वगैरे हे सगळं, हरभरा मूग वगैरे हे सगळं आमच्याकडे असतंच, पण वाटाणा जो आहे तो आमच्याकडे नव्हता, त्यामुळे मग मी वाटाण्याचं हे अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे. कधी भाजीला वगैरे नसलं ना, तर मग संध्याकाळचं आपण हे कडधान्य वगैरे भिजत घालून सकाळी त्याची भाजी पण करू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर सारं असं प्रोटीन असतं, त्यामुळे मी हे वाटाण्याचं एक अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे. आणि याचीच मी सकाळी भाजीसुद्धा केलेली होती बघा. इथे मी याला सीलसुद्धा करून ठेवलेलं आहे. त्यानंतर जीविकासाठी आहेत ना हे लोटो चोकोपाई मी घेतलेला आहे. आणि एक सिंगल घेण्यापेक्षा आहेत ना म्हटलं एखादा बॉक्सच घ्यावा. आणि यामध्ये भरपूर सारे असे आहेत. आता तिला हे खूप जास्त आवडतं आणि डीमार्टला गेले ना की अशी एक्स्ट्राची खरेदी तिची असते, त्यामुळे मग मी काही तिला घेत नाही. पण यामध्ये ना भरपूर सारे असे बिस्किट्स आहेत. सिंगल वगैरे घेतले ना तर हे थोडेसे आपल्याला महाग पडतात. एकदम पॅकेट घेतलं की बरं पडतं. आणि सारखं दुकानात जायला पण आपल्याला काही जमत नाही, दुकान पण आमच्या इथे काही जास्त जवळ नाही आहे, त्यामुळे म्हणून मग मी असा एक बॉक्स जो आहे तो आणलेला आहे. जेव्हा कधी मुलांना काही खावंसं वाटतं तर असं घरामध्ये असलं तर ते घेऊन खातात. आता माझं येतना जे मॉइश्चरायझर आहे ना ते सुद्धा संपलेलं होतं, तर ते सुद्धा मी येताना घेऊन आले. आणि हे ना जॉयचं आहे, स्किन फ्रूटचं आहे हे. आणि हे ना ॲपलचा यामध्ये फ्लेवर आहे. आणि हे खरंच खूप छान आहे, कारण की येतना मी बरेच दिवसांपासून माझ्या स्किनवरती हे अप्लाय करते आणि अजूनही मला एक सुद्धा असं पिंपल किंवा स्किनला काही रॅशेस वगैरे असं अजिबात काही आलेलं नाही आहे. त्यामुळे ना हे मी डीमार्टला गेले की घेऊनच येते आणि 2-2.5 महिने ही क्रीम मला जाते त्यामुळे. आणि खरंच खूप छान आहे हे. व्हाईट याचं टेक्स्चर असतं आणि इतकं स्मूथ स्किनवरती आपल्या अप्लाय होतं ना, आणि वाटत पण नाही आपण स्किनवरती काही अप्लाय केले. आणि याचा ग्लोसुद्धा खूप छान आहे, म्हणजे 24 आवर्स आपल्याला मॉइश्चरायझर हे देतं. त्यानंतर हे पतंजलीचे मी 2 बिस्किटचे पॅकेट आणलेले आहेत. तर 2 मी येताना घेऊन आले, कारण की डीमार्टला गेलं की एकदाच मी असं बिस्किट वगैरे घेऊन येते, परत काही मी आणत नाही. 2-2.5 महिने हे सामान येत ना मला जातं, त्यामुळे एकदा डीमार्टला गेले की मग येतानाच मी जेवढं काय लागते ना तेवढं घेऊन येते. आणि एकदा हे संपलं की परत काही दुकानात वगैरे मी जात नाही, त्यामुळे डीमार्टमध्ये जेवढं काही मला घेता येईल तेवढं मी घेते. आता प्रत्येकाला ना वेगवेगळे फ्लेवर आवडत असतात. आता कोणाला ते आवडतं, कोणाला क्रॅकजेक बिस्किट आवडतं, कोणाला पार्लेचं आवडतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार मी जे आहे ते सामान वगैरे भरून ठेवलं यावेळेस. आणि मग परत 2 महिने काय आपल्याला टेन्शन राहत नाही. आता बिस्किट तर काय 2 महिने आपल्याला जात नाहीत, पण जेवढे दिवस जातील तेवढे दिवस तरी घरातील सगळेजण वगैरे जे आहे ते कधीतरी नाश्त्यामध्ये काही चपाती वगैरे नसली किंवा संडे वगैरे असला तर आपलं रुटीन थोडं वेगळं असतं. मग त्यावेळेस सकाळच्या नाश्त्यामध्ये असं घरामध्ये काही बिस्किट वगैरे अवेलेबल असली तर पटकन नाश्ता करता येतो, किंवा कोणाला कुठे अर्जंट बाहेर जायचं असेल तरी सुद्धा घरामध्ये असं काही असलं तर नाश्ता वगैरे करून जाता येतो. आणि एखाद्या दिवशी आपण असं काहीतरी थोडंफार वेगळं खाऊ शकतो. स्प्रिंगल्स म्हणून हे यामध्ये ना चिप्स असतात मला वाटते, तर तेच आम्ही एक पॅकेट घेतलेले. सॉल्टेड आहे,
जीविकाचं ना खूप चाललेलं होतं की तिला हे एकदा ट्राय करायचे, तर त्याच्यासाठी घेतलेलं होतं. पण मला काय वाटत नाही की हे काही वर्थ आहे म्हणून, कारण की एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये एवढे चिप्स आलेत. पण मुलांना कोणत्या गोष्टी मोबाईलवरती पाहिल्या की त्याच लागतात. नंतर एक हळदीचं पॅकेट मी घेतलेले. आता तसं घरामध्ये ना माझ्याकडे अर्धा पॅक जो आहे ना तो याचा शिल्लक आहे, त्यामुळे मी यावेळेस ना छोटासाच पॅक घेतलेला आहे, जास्त काही मोठा नाही घेतलेला. 200 ग्रॅमचा आहे हा, कारण की पहिले पण भरपूर हळद शिल्लक आहे आणि हळद काय जास्त एवढी लागत नाही, मग उगच ते एक्सपायर वगैरे होऊन जातं, त्यामुळे जेवढं लागतंय ना तेवढंच मी घेतले. त्यानंतर मी मिरची पावडर 1 किलो घेतलेली आहे. एवढी 1 किलो आहेत ना मला 2 महिने अराउंड जाते. जास्त काही मिरची पावडर लागत नाही, कारण की घरचा मी बनवलेला मसाला पण आहे तर तोच मी वापरते. पण कधीतरी असं काही आपण वेगळं केलं तर त्याच्यासाठी मग आपल्याला मिरची पावडर जी आहे ती लागते, त्यामुळे 1 किलो मी भरलेली आहे. आता मिरची पावडर काही मी घरी बनवत नाही, मी फक्त कांदा लसूण मसालाच घरी बनवते, त्यामुळे मग फक्त मिरची पावडरच घेतली. आणि त्यानंतर हा एक कांदा लसूण मसाल्याचं पॅकेट घेतले. म्हणजे मी मसाला तर मी घरीच बनवते, पण कधी कधी असं कोणाला मसाला भाकरी वगैरे खायचे असेल तर मग त्यांना तो मसाला खूप जास्त तिखट लागतो, त्यामुळे हा मसाला काही इतका जास्त तिखट नसतो, त्यामुळे मग मी हा एक मसाल्याचं पॅकेट घेतले. कारण की आमच्या इथे आवडतं असं भाकरी किंवा मसाला वगैरे असं कधीतरी खायला, तर त्यांच्यासाठी मी हे घेऊन ठेवले. एक हार्पिकची बॉटल घेतलेली आहे. तर यावेळेस ना वेगळं लिक्विड होतं, म्हणजे आम्ही जे वापरतो ना ते काही मला तिथं भेटलं नाही. मी भरपूर पाहिलं तिथं मॉलमध्ये, पण कुठेच ते मला भेटलं नाही. मग मी हे एकच बॉटल घेतली. तसं तर मी 2 घेते 2 बाथरूमसाठी, पण आता पहिल्या 2 बॉटल माझ्या शिल्लक आहेत. पण आता हे म्हटलं बघूयात वापरून कसं आहे काय, जर चांगलं असलं तर मग आपल्याला आणता येईल. उगाचच मग ते आपल्याला व्यवस्थित नाही वाटलं तर मग ते घरामध्येच पडून राहतं, त्यामुळे मग म्हटलं बघूयात. तर एकच यावेळेस मी हार्पिकची बॉटल जी आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर 1 किलो साबुदाणा मी घेतलेला आहे. तर हा काहीतरी 74 रुपये किलो आहे हा साबुदाणा. आणि मी असा पॅकेटमधला पण मी आधी आणलेला होता एकदा, जो की डीमार्टचे पॅकेट असतात ना तर त्यामध्ये असतात. पण त्याचं काय होतं ना, त्याची खिचडी वगैरे अजिबात चांगली होत नाही आणि अगदी असा चिकट होतो आणि तो अगदी व्यवस्थित असा भिजत पण नाही. त्यामुळे तर मी असे सुट्टे जे साबुदाणा वगैरे आपल्याला भेटतो ना तर तो मी आणत असते. ते पॅकेटवाल्या डीमार्टचं मी कधीच घेत नाही, कारण की त्याची टेस्ट पण चांगली नसते आणि तो पटकन भिजत पण नाही. त्यानंतर वॉशिंग मशीनसाठी मी हे लिक्विड घेतलेले आहे. तसं तर येत ना, आता हे टॉप लोडचं वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे, पण मी जी वापरते ना ती फ्रंट लोडची वॉशिंग मशीन आहे. पण त्याचं जे लिक्विड आहे ना त्याचं अजिबातच म्हणजे फेसच होत नाही आणि त्यांनी कपडे पण येत ना अजिबात व्यवस्थित निघत नाहीत. त्यामुळे ना मी हेच लिक्विड वापरते आणि हे खरंच खूप छान लिक्विड आहे. यामुळे ना कपडे वगैरे सुद्धा छान निघतात आणि त्याचा फ्रेग्रन्स पण येत ना कपड्यांमध्ये जो आहे तो राहतो. त्यामुळे ना मी हेच वापरते. तशी तर आमची वॉशिंग मशीन फ्रंट लोडचीच आहे, पण मला हेच लिक्विड आवडतं आणि हेच चांगलं क्वालिटीचं आहे, म्हणून मग मी हेच वालं लिक्विड घेत असते. आता हे काहीतरी येत ना 4 ते 5 लिटरचं असतं, त्यामुळे मी मोठाच वाला लिक्विड घेते. ते छोट्या बॉटलमध्ये लिक्विड येतात ना, एवढ्या बॉटलमध्ये असतात बघा, ते काहीतरी 150-200 पर्यंत आपल्याला जातं ती लिक्विडची बॉटल. पण त्याचं काय होतं ना की ते लिक्विड आपल्याला पुरतच नाही, म्हणजे बॉटल छोटीशी असते ना, त्यामुळे त्यातलं लिक्विड अगदी पटकन संपतं. आणि जर तुम्ही असं हे लिक्विड घेतलं ना तर हे बरेच दिवस आपल्याला जातं. त्यामुळे ना मी असं 4-5 लिटरचं जे मोठं लिक्विड असतं ना तेच घेते, जेणेकरून महिनाभर तरी आपल्याला कशाचंच टेन्शन नको आहे. त्यानंतर 1 किलो मी पोहा घेतलेला आहे. सोयाबीन सुद्धा मला पॅकेटमधले काही यावेळेस भेटले नव्हते, त्यामुळे मग मी अशा पद्धतीचे सोयाबीन जे की सुट्टे असतात ना तर ते घेतलेत. आता हे मी पहिल्यांदाच घेतले, बघूयात आता हे कसे निघतात किंवा काय वगैरे. त्यानंतर तूर डाळ घेतलेली आहे 2 किलो. डाळी मला भरपूर लागतात, कारण की आमच्या इथे ना वरण हे रोज कंपल्सरी बनतं, त्यामुळे डाळी वगैरे मला लागतात. आणि हा किसानचं एक सॉसचं पॅकेट घेतले, हे सुद्धा माझं संपलेलंच होतं. त्यानंतर ना हे कोकोनट ऑइलची एक बॉटल घेतलेली आहे. मला ना घरच्या घरी तेल बनवायला आवडतं आणि त्याने येता माझ्या केसांची ग्रोथ पण खूप जास्त छान झालेली आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि मी कशा पद्धतीने तेल बनवते ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. आणि ही एक बॉटल मी त्यासाठीच आणलेली आहे. यामध्ये ना बरेच दिवस तेल जाईल एवढं तेल बनेल. आता मी जेव्हा कधी तेल बनवेल ना ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ मी 3 किलो घेतलेली आहे, म्हणजे 1 किलो डाळ आम्ही वापरण्यासाठी ठेवते मी रोजच्या वापरामध्ये आणि 2 किलो डाळीचं मी बेसन पीठ करते. आता बेसन पीठ जर आपण सेपरेट घेतलं ना तर ते बेसन पीठाचं काय होतं ना की खूप जास्त असं त्याचे लम्स वगैरे तयार होतात आणि ह्याचं जर आपण बेसन पीठ केलं ना ते खूप छान होतं. म्हणजे डाळीचं जर बेसन पीठ केलं ना तर ते आपल्याला भरपूर दिवस जातं. इथे मुगाची डाळ सुद्धा मी 2 किलो घेतलेली आहे. एवढं सगळं सामान घेतलं ना तर 2-2.5 महिने सहज जातं. 2 महिने तरी मला ॲटलिस्ट जातं. परत काही सामान वगैरे घ्यावं लागत नाही.
तर हे राजमेचं एक पॅकेट घेतले मी, जे की 500 ग्रॅमचं आहे. जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं की घरामध्ये कधी काही भाजीपाला वगैरे नसला तर मग आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कडधान्य वगैरे आणले तर ते भिजत घालून त्याची सुद्धा भाजी दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन बनवता येते. आणि दरवेळेस आपल्याकडे भाजीपाला असेल अवेलेबल असं काही नाहीये, त्यामुळे असं कडधान्य वगैरे घरामध्ये आणून ठेवले तर ते बरं पडतं आणि सगळेजण ते आवडीने सुद्धा खातात. आणि मला असं वाटतं की त्यामध्ये भरपूर असं प्रोटीन सुद्धा असतं. त्यानंतर मग मी ही साखर अशी आणलेली मी पॅकेटमध्ये, जे की 5 किलोचं पॅकेट आहे. आणि असेच ना मी 5 पॅकेट आणलेले आहेत. तर जवळजवळ 25 किलो साखर मी आणलेली आहे, कारण की आमच्या इथे ना साखर खूप लागते. म्हणजे सतत चहा असतो आमच्या इथे, त्याच्यामुळे ना साखर आणि चहा पावडर ही मला खूप जास्त लागते. आता चहा पावडर आम्ही काही डीमार्टमधून भरत नाही, मी सेपरेट बाहेरून चहा पावडर जी आहे तर ती घेत असते. त्यामुळे मग मी चहा पावडर काही यावेळेस भरत नाही डीमार्टमध्ये, आणि म्हणजे कधीच मी भरत नाही. आता 4-5 महिने झालं मी अजिबात डीमार्टमध्ये चहा पावडर घेत नाहीये, म्हणजे आम्ही बाहेरून घेतो. तर त्यामुळे मग मी साखर जास्त आणलेली आहे यावेळेस, आणि 25 किलो साखर जी आहे ती मी यावेळेस घेऊन आले. ते बघा असे 5 किलोचे पॅकेट असतात, तर ते मी एकदम घेते. असे सुट्टी साखर जास्त काही मी घेत नाही, कारण की घ्यायला वगैरे बरं पडतं. म्हणजे 5-5 किलोचे पॅकेट असले तर ते आपल्याला वापरायला सुद्धा येतं, आणि ते सील करून सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवता येतं. तर एवढी सगळी शॉपिंग जी आहे तर ती मी डीमार्टवरून केलेली आहे. तर अशी बरीच काही माझी शॉपिंग जी आहे ती डीमार्टवरून झालेली आहे. आणि यामध्ये फक्त ना मला मीठ जे आहे ते भेटलेलं नव्हतं, कारण की तिथं आम्ही संध्याकाळचं गेलतो, त्यामुळे मिठाचा जो स्टॉक होता तर तो संपलेला होता. आणि आम्ही टाटा नमक वापरतो, तर ते पूर्ण पॅक जे आहे ते संपून गेलेलं होतं. त्यामध्ये जे काही आपले दुसरे सॉल्टचे जे काही ब्रँड वगैरे असतात ना तर ते होते. तर ते काही जास्त मी वापरलेले नाही आहेत अजून, तर त्याच्यामुळे मग ते काही मी घेतलेले नाही आहेत. आता म्हटलं मीठ जे आहे तर ते मग म्हटलं बाहेरून घेता येईल, कारण की तिथे अवेलेबलच नव्हतं. आणि आम्ही खूप जास्त उशिरा गेलो होतो, रात्री 7:30-8 नंतरनं गेलो होतो. त्यामुळे त्यांनी जेवढं काही स्टॉक वगैरे लावला होता तो पूर्ण संपलेला होता. आणि मग आता ते दुसऱ्या दिवशी ते म्हटले की आम्ही उद्या जो स्टॉक आहे तो लावणार आहे, पण तेवढ्यासाठी आपण डीमार्टला काही जाऊ शकत नाही. त्यामुळे मग मी खोबरंसुद्धा मी बाहेर होलसेल मार्केटमधूनच घेते, कारण की डीमार्टमधलं खोबरं वगैरे जे आहे ते इतकं काही मला असं चांगलं वाटत नाही, कारण की त्यामध्ये ना बाहेर आपल्याला खूप स्वस्त मिळतं. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला तिथे स्वस्त मिळत आहेत तर त्याच तिथे मी घेते, जे की मला वाटतं तिथे व्यवस्थित मिळतात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पण मिळतात. पण तिथलं खोबरं वगैरे काही जास्त मी घेत नाही, कारण की ते काय मला तेवढं जास्त आवडत नाही. आणि आतून सुद्धा ते खूप जास्त असं खराब वगैरे झाल्यासारखं सुद्धा वाटतं, आणि बरेच दिवस मला वाटतं ते स्टोअर करत असतील. तर त्यामुळे मग खोबरं आम्ही बाहेर होलसेल दुकानातूनच घेत असतो. तर मग आता म्हटलं तिथूनच मिठाचे पॅकेट वगैरे घेऊन येऊयात. आता बाकीचं सगळं मखाना वगैरे किंवा सीड्स वगैरे सगळं शिल्लक होतं, त्यामुळे ते काही मी यावेळेस घेतलेलं नाही आहे. आणि जेवढ्या गोष्टी मला लागतात तर तेवढ्याच मी आणल्या आहेत. जे काही एक्स्ट्राचं घरामध्ये असेल ना तर ते काही जास्त मी घेतलेले नाही आहे. तर आता हे सगळं मी आधी अरेंज करून घेते, आणि मी कशा पद्धतीने मग ते ठेवते, ते ठेवता मी तुमच्याशी मग थोडंसं माझं जे काही मंथली बजेट असतं किंवा कशा पद्धतीने मी महिन्याचा खर्च वगैरे बघते तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता प्रत्येक वेळेस आपल्या महिन्याचं बजेट हे काही एकसारखं नसतं. कधी ते कमी होतं, कधी ते जास्त होतं. म्हणजे जसे आपले मंथली एक्सपेन्सेस असतात ना, त्याच्यावरती आपल्या महिन्याचं एकूण बजेट जे आहे ते ठरत असतं. आता आमचं सुद्धा बजेट तसंच असतं. कधी काही कमी होतं, कधी काही जास्त खर्च होतो. कारण की काय होतं ना, बरेचदा आपल्याकडे ना असे काही खर्च असतात की ते अननेसेसरी होतात. म्हणजे अगदीच आपण काही ठरवलेलं नसतं तरीसुद्धा घरामध्ये ना भरपूर असे खर्च आपले होऊन जातात. मग त्यामध्ये काही घरामध्ये कामं असतात किंवा इतरही आपले काही कामं असतात. जसं की आपण कधी कुठे बाहेर पिकनिकला गेलो, तिथे आपला खर्च होतो. मुलांची स्कूलची फीज असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे महिन्याचं असं बजेट काही आपलं फिक्स नसतं. दर महिन्याला आपलं जे बजेट आहे तर ते चेंज होत राहतं. आता आमचं महिन्याचं बजेट कधी 30,000 असतं, कधी 40, तर कधी ते 50 पर्यंत पण जातं. म्हणजे जसं आपलं जे खर्च जो आहे तो होत राहतो, तसे आपले बजेट जे आहे ते सुद्धा वरखाली होऊन जातं. आता किराणा सामानावरती माझा खर्च किती होतो, तर 1.5 ते 2 महिन्यांनी मी डीमार्टमध्ये जे आहे ते सामानाची खरेदी करत असते. तर माझं जे बजेट असतं तर ते 13,000चं असतं. तर त्यामध्ये मी तेलाच्या डब्यापासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत सगळ्या खरेदी जी आहे ते करत असते. फक्त त्यामध्ये येत ना मी कडधान्य किंवा जी काही आपलं धान्य असतं, जसं की शेंगदाणा, मसाला, त्यानंतर आपले गहू, ज्वारी, बाजरी, या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये घेत नाही, कारण की ते आमचं घरचंच असतं. आता भाजीपाला आणि फळांवरती माझं किती खर्च होतं, तर भाजीपाला हा आमचा घरचाच असतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी काही जास्त एक्स्ट्राचा खर्च आमचा होत नाही. फक्त फळांसाठी आम्हाला महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये लागतात, कारण की जीविकाच्या स्नॅकमध्ये ते टिफिनमध्ये मला ते द्यावं लागतं. आता दूध, दही आणि इतर काही आपले डेअरी खर्च असतात. तर दूध आमचं घरचंच आहे, त्याच्यामुळे तो खर्च आमचा होत नाही,
कारण की दुधापासूनच मग दही, तूप, पनीर या सगळ्या गोष्टी मी घरच्या घरीच बनवत असते. त्यामुळे दूध घरचं असल्यामुळे आमचा तो एक खर्च जो आहे तो सुद्धा वाचला जातो. त्यानंतर मी खरेदी करताना नेहमी डीमार्टमधून करते, कारण की डीमार्टमधून खरेदी केली की आपल्याला सगळी खरेदी एकदाच करता येते. काही गोष्ट जरी राहिली असली तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर ना आपल्याला डोळ्यासमोर वस्तू पाहिल्या की लक्षात येतं. तुम्ही जर स्थानिक दुकानातून खरेदी केली ना तर तिथे आपला वेळ सुद्धा जातो आणि आपले पैसे सुद्धा जास्त खर्च होतात असं मला वाटतं, कारण की सतत आपण छोट्या छोट्या गोष्टी आणत राहतो, त्यामुळे त्या लगेच संपतात आणि आपल्याला अंदाज येत नाही की आपला एकूण खर्च झालाय किती. त्यामुळे नेहमी मी डीमार्टला खरेदी करणंच प्रेफर करते. आता महिन्याच्या शेवटी मी माझी बचत कशी करते, तर काही सेव्हिंग अकाउंट असतात, काही BCच्या योजना असतात, काही फंड असतो, त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते. म्हणजे दर महिन्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या महिन्याला सेव्हिंगमध्ये असतात. त्यामुळे महिन्याच्या शेवटी सुद्धा आमची बरीच सेव्हिंग होते आणि महिन्याचं असं बजेट ठरवलं ना तर आपला खर्च किती होतोय आणि आपले सेव्हिंग किती होतात हे आपल्याला समजतं. आता महिन्यामध्ये आपलं मग मोबाईल रिचार्ज असतं, सिलेंडर असतो, त्यानंतर वायफायचं सुद्धा कनेक्शन आहे, त्याचं सुद्धा आम्हाला वर्षातून एकदा जे आहे ते खर्च जो आहे तो येतोच. म्हणजे त्याचं जे मंथली पेमेंट असतं तर ते करावं लागतं. मग त्यामध्ये देवाचं आपलं सामान असतं, धूप अगरबत्ती जे की आपल्या महिन्याला लागतं, TVचं रिचार्ज असतं. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. आता जीविकाची स्कूलची जी काही इन्स्टॉलमेंट आहेत ना फीच्या, तर त्या 2 महिन्यातून एकदा असतात. त्यामुळे दर 2 महिन्यातून तिचं जे काही इन्स्टॉलमेंटचं पेमेंट असतं तर ते आम्हाला करावं लागतं. त्यामुळे मंथली जो काही खर्च असतो तो काहीसा ठरलेला नसतो की हा एवढाच खर्च आपल्याला दर महिन्याला होणार आहे. कधी तो जास्त होतो, कधी तो कमी होतो. त्यामुळे मंथली आपलं जे बजेट असतं ना तर ते वर खाली होत राहतं. पण त्या बजेटमधून सुद्धा आपण जे आहे ते थोड्याफार सेव्हिंग जे आहेत ते केल्या पाहिजेत. आणि नेहमी सामान वगैरे घेतलं, किती खर्च झालाय, महिन्याचं जे तुमचं टोटल बजेट आहे, कोणत्या गोष्टींवरती तुमचा किती खर्च होतोय, हे जर का तुम्ही एका वहीवरती असं व्यवस्थित असं नोट डाऊन केलं ना तर तुम्हाला हिशोब लागतो पैशांचा की तुमचं इन्कम किती आहे आणि तुमचा खर्च किती आहे. आता तुमचा खर्च जर जास्त होत असेल तर तो कुठे जास्त होतोय आणि तो आपण कसा कमी केला पाहिजे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपला जेवढा इन्कम आहे त्यातून आपण जो आपला थोडासा जो पैशांचा भाग असतो ना तो आपण कुठेतरी सेव्हिंग केला पाहिजेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जर एखाद्या गोष्टीची गरज लागली तर तिथे आपल्याला ते पैसे जे आहेत ते वापरता येतील. तर हे असं काही माझं मंथली महिन्याचं बजेट असतं. त्यामध्ये खर्च किती किंवा सेव्हिंग किती झालेत किंवा किती इन्कम जास्त झालाय किंवा यावेळेस किती खर्च जास्त झालेला आहे, सगळं मी महिन्यामध्ये जे आहे ते असं व्यवस्थित असं नोट डाऊन करत असते, जेणेकरून मला ते समजायला सोपं जातं आणि उगाच जास्तीचा खर्च जो आहे तो आपला होत नाही. एखाद्या वेळेस जर जास्तीचा खर्च झालाच तर तो नेक्स्ट टाइम कसा कमी होईल याचं जे आहे तर ते माझं काम पाहण्याचं सुरू असतं की तो परत जास्त तो खर्च आपला होणार नाहीये. तर असं काही माझं महिन्याचं बजेट असतं. आणि जो काही माझा डीमार्टचा शॉपिंग हॉल होता तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आता मी सगळं जे काही सामान आणलेलं होतं ना ते सगळं व्यवस्थित आधी लावून घेतलं, जेवढ्या सगळ्या गोष्टी होत्या त्या जागच्या जागेवरती ठेवून दिल्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.